नमस्कार सर, आपला काय परिचय काय? माझं नाव दिलीप लक्ष्मीकांत धारूरकर. मी देवगिरी तरुण भारत या मराठवाडा पत्र करणाऱ्या विभागीय दैनिकाचा संपादक म्हणून काम करतो. तसं मी शिक्षणाने अभियंता इंजिनियर आहे मेकॅनिकल, पण पत्रकारिता करत इंजिनियर झालो आणि विद्यार्थी दशेपासून पत्रकारितेची आवड होती. त्यामुळे 11 वर्ष सरकारी पाटबंधारे खात्यात अभियंता म्हणून नोकरी केल्यानंतर तिथला राजीनामा देऊन तरुण भारतचा संपादक म्हणून 1994 पासून मी काम करतो. आपण इतके वर्ष या पत्रकारिता व्यवसायात आहात. दैनिक तरुण भारतमध्ये अनेक देवगिरी तरुण भारतमध्ये अनेक प्रकारचे तुम्ही प्रश्न मांडत असता. सामाजिक प्रश्न असतील, आर्थिक प्रश्न असतील, त्या संदर्भात काही सांगा. औरंगाबाद हे आशिया खंडातलं सगळ्यात वेगाने विकसित झालेलं गाव असं या शहराचं वर्णन 1983 नंतरच्या 10 वर्षामध्ये केलं जात होतं. अजूनही ते औद्योगिकदृष्ट्या विकसित आहे, विकसित होत आहे. पण तसं म्हटलं तर ही पर्यटनाची राजधानी आहे महाराष्ट्रात. कारण जगप्रसिद्ध वेरूळ अजिंठ्याच्या लेणी या औरंगाबादच्या परिसरामध्ये दौलताबादचा किल्ला आहे. आणि याशिवाय औद्योगिक विकासाच्या दृष्टीने स्वयंचलित वाहनांच्या छोट्या भागांची निर्मिती बजाज आणि स्कोडा अशा 2 मोठ्या कंपन्या इथे आल्यानंतर त्यांना विविध प्रकारचे छोटे भाग पुरवणाऱ्या छोट्या छोट्या लघुउद्योजकांची फार मोठी संख्या ही औरंगाबादमध्ये फार वेगाने विकसित झाली आणि त्यामुळे या शहराची पण फार मोठी वाढ झाली. पण हे 2 महत्वाचे औरंगाबादचे टप्पे आहेत विकासाचे. एक म्हणजे हा औद्योगिक विकास आणि दुसरा पर्यटन विषयक विकास. तिसरा या जिल्ह्यामध्ये साखर कारखान्यांची एक मोठी मालिका, खाजगी आणि सहकारी अशा दोन्ही प्रकारचे साखर कारखाने जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने उभे राहिले आणि त्याचा शेती कृषी औद्योगिक विकास आहे. शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग, शेती हा मुख्य व्यवसाय ग्रामीण भागात असल्यामुळे या विचाराकडे वेगळा महत्व आहे. असे 3 महत्वाचे मानबिंदू या जिल्ह्याचे म्हणावे लागतील. प्रश्न म्हणून विकासाच्या प्रश्नाकडे जर पाहिलं तर एक तर पर्यटन हा एक उद्योग म्हणून त्याकडे नीट लक्ष देऊन त्याला विकसित करायची गरज आहे. आपला जो पर्यटन व्यवसाय या ठिकाणी चालतो तो पर्यटन ही पर्यटकांची गरज म्हणून अजिंठा, वेरूळ आणि दौलताबाद यांना भेट देण्यासाठी जगातून लोक येतात, त्यांची गरज असते म्हणून ते येतात आणि तो चाललेला आहे. पण याकडे पर्यटनाचा विकास करण्याच्या दृष्टीनं काही मुद्दे काढून अजिंठा, वेरूळ असेल किंवा दौलताबाद असेल यांच्या रस्त्यांच्या विकासापासून राहण्याच्या सुविधांपर्यंत आणि येणाऱ्या पर्यटकांना माहिती देणाऱ्या गाईडच्या प्रशिक्षणापासून ते या ठिकाणी राहण्याची व्यवस्था, निवासाची सुविधा असेल, ॲग्रो टुरिझम सारख्या कल्पना असतील, अशा वेगवेगळ्या संकल्पनांची जोड देऊन हा अधिक नियोजनबद्धरित्या विकसित करण्याची गरज आहे. दुसरा विषय हा औद्योगिक विकासामध्ये छोट्या छोट्या उद्योगाच्या अनेक समस्या आहेत. मोठ्या संख्येने उद्योजक यात आले, त्यांनी त्यांचे लघुउद्योग विकसित केले, पण त्यांचे लघुउद्योग हे मोठ्या उद्योगावर अवलंबून आहे आणि मोठे उद्योजक त्यांना आपल्याला हवं तसं त्यांना वाकवतात किंवा त्यांना बळाव शासन देत नाही अशी त्यांची कल्पना आहे. तर एक ऑटो क्लस्टरची कल्पना महाराष्ट्र शासनाने जाहीर करून या ठिकाणी काम सुरू केलं. म्हणजे स्वयंचलित छोट्या भागांच्या निर्मितीत असणाऱ्या छोट्या उद्योजकाला काही सामायिक सुविधा किंवा मोठ्या किमतीकडे उपलब्ध करून द्यायच्या आणि त्याचा विकास करायचा. पण ते कार्य अधिक वेगाने होण्याची गरज आहे. लघुउद्योजकांना बाहेरचं मार्केट, विशेषतः परदेशामध्ये सुद्धा काही लघुउद्योजक आपला माल पुरवतात, पण त्यांना आणखी नियोजन, आणखी त्यांना संघटित प्रयत्नांची आवश्यकता आहे. आणि तिसरा जे ग्रामीण भागामध्ये मी म्हणालो तसे कृषी उद्योगिक जे साखर कारखाने वगैरे आहेत, दूध प्रकल्प आहेत, पण त्यांची अवस्था काही फार चांगली नाही. शेतकऱ्यांना बऱ्यापैकी शेतीमालाला भाव देतील असे कारखाने उभं करणं, अनेक खाजगी कारखाने किंवा सहकारी कारखाने हे बंद आहेत. देवगिरी साखर कारखाना असेल, गंगामाई साखर कारखाना जिल्ह्यातून बाहेर गेला, नगर जिल्ह्यात गेला. ऊसाची उपलब्धता, ऊसाचा विकास आणि शेतकऱ्यांना जेव्हा जास्त ऊस पिकतो तेव्हा त्याला भाव मिळत नाही, साखर कारखान्याचा ऊस घेत नाही.
म्हणजे कमी ऊस पिकतो तेव्हा भाव असतो पण अधिकाधिक शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत नाही. अशा अनेक अडचणींमुळे शेतकऱ्यांना त्याचा म्हणावा तसा उपयोग होत नाहीये. तर आणखी शेतीच्या विकासापासून पीक पद्धती, त्याचे नियोजनबद्ध विकास आणि शेतीमालाला अधिक चांगला भाव देऊन त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग विकास अशा दृष्टीने त्याच्याकडे बदलायची आवश्यकता आहे. याशिवाय सामान्य माणसांचे म्हणून काही प्रश्न आहेत. वैजापूर तालुक्यामध्ये कुपोषणाने काही बालक मृत्यू पावले होते. तर कुपोषणाच्या आणखी ग्रामीण भागातल्या काही जिल्ह्यात काही गावांमध्ये कुपोषित बालकांची समस्या मोठी आहे. ऊसतोड कामगार हे सतत फिरत असतात आणि त्यांच्या मुलांच्याकडे फार मोठं दुर्लक्ष होतं. त्यामुळे त्यांची एक मोठी समस्या या जिल्ह्यामध्ये जाणवते. असे काही जिल्ह्यातले प्रश्न आहेत. कष्टकरी वर्गामध्ये काही समस्या आहेत. एक भाग फार मोठा या जिल्ह्यातला किल्लोळ वगैरे खोलवली त्या तालुक्यामध्ये दिवे फोडण्याचं काम करणाऱ्या महिला, त्याच्यावर गुजरात करणाऱ्या, पण दिवा फोडताना हातावर उतरणे, हाताला जखमा होणे, अशा त्यांच्या अनेक समस्या आहेत. त्यात काही सामाजिक संघटनांनी काम सुरू केलं पण आणखी त्याला गती येण्याची गरज आहे. असे कष्टकरी वर्ग जो काम करतो त्यांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांच्यासाठी संघटित प्रयत्न होण्याची गरज आहे. मला अजून या संदर्भात आपल्या इथल्या काही समस्या आहेत त्या प्रामुख्याने इथल्या आपल्या ज्या देशाची संसद आहे त्याच्यात मांडले गेले पाहिजेत असं वाटतं. कुठली समस्या प्रामुख्याने वाटते जिथे आज प्रश्न मांडला गेला पाहिजे आणि त्याच्यावर कदाचित मांडला गेला असेल पण तितक्या ठामपणे अजून तेवढा विचार होतोय असं जाणवत नाही. काय आहे का? औरंगाबादच्या औद्योगिक विकासाचा प्रश्न हा मांडला गेला होता. पर्यटनाच्या संदर्भात अजिंठा वेरुळलेणीच्या विकासासाठी काही निधी आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळवण्यासाठी प्रयत्न खासदारांनी केलेले आहेत. परंतु औद्योगिक विकासाची जी समस्या आहे, जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची सोडवण्यासाठी अधिक संसदेमध्ये आवाज उठवण्याची गरज आहे. ठीक आहे, धन्यवाद. आपला इतका बहुमूल्य वेळ दिला.